जालना महानगरपालिकेच्या विशेष सभेत गोंधळ, सभा कोणी बोलवली यावरच संभ्रम. राजदंड, तासभर उशिरा, पाणी टंचाई व स्वच्छतेच्या मुद्द्यावर सभागृहात खडा जंगी. जालना शहर महानगरपालिकेच्या विशेष सभेत गुरुवारी मोठा गोंधळ पाहायला मिळाला. विशेष म्हणजे ही सभा नेमकी कुणी बोलावली याबाबतच महापौर, उपमहापौर आणि प्रशासन यांच्यात स्पष्टता नसल्यानं मनपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले. सभेत एकूण 9 पैकी 7 विषयांवर चर्चा करण्यात आली. शहरातील पाणी टंचाई, स्वच्छता व्यवस्था आणि विविध नागरी समस्यांवरून नगरसेवक आणि प्रशासन यांच्यात तीव्र वाद झाल्याचं चित्र दिसून आले. काही वेळ सभागृहात वातावरणही तापले. दरम्यान सभेतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विशेष सभा कोणी बोलवली याबाबतच अनिश्चितता निर्माण झाली. याबाबत विचारणा करण्यात आली असता महापौर आणि उपमहापौर यांनीही ही सभा नेमकी कोणी बोलवली याची माहिती नाही असे सांगितल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहेत. सभेच्या सुरुवातीलाच आणखी एक प्रकार समोर आला. सभागृहातील राजदंड महापौरांचे हाती जवळपास तासभर उशिरा देण्यात आला. राजदंडाशिवाय सभेचे औपचारिक कामकाज सुरू होऊ शकत नसता. तो वेळेवर उपलब्ध न झाल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. सभेदरम्यान अनेक नगरसेवकांनी शहरातील पाणी पुरवठा आणि कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर प्रशासनाला धारेवर धरले. शहरातील काही भागात पाणी टंचाई आणि कचऱ्याच्या समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी असल्याचे मुद्दे मांडण्यात आले. या संपूर्ण प्रकाराबाबत महापालिका प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे विशेष सभा कुणी बोलावली, राजदंड उशिरा का देण्यात आला आणि या गोंधळाला जबाबदार कोण याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. जालना महानगरपालिकेच्या कामकाजात निर्माण झालेल्या या गोंधळामुळे प्रशासनाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून या प्रकरणाची चौकशी होणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. की तुमच्याकडे राजदंड यायला जवळपास 1 तास उशीर झाला आणि नियमानुसार जेव्हा राजदंड येतो तिथून पुढे ते काम अधिकृत मानलं जातं असं नियम आहे. तुम्ही त्या संबंधित कर्मचाऱ्यावर काही नोटीस काढणार, त्यांच्यावर काही कारवाई करणार आणि पहिल्या 1 तासाचं काय होणार त्या कामकाजाचं? कामकाज नियमित केलं जाणं, ग्राह्य धरलं जाणार, कसं करावं? नाही, पुढील याच्यात ते ग्राह्य धरू, कारण की नियमात जे असेल तेच काम होईल. नियमाबाहेर काम होणार नाही. ज्यांच्याकडे ती जबाबदारी आहे तुमच्यापर्यंत तो राजदंड पोहोचवणं, त्याच्यावर काही कारवाई होणार आहे का? त्यावर काही नोटीस वगैरे तुम्ही देणार आहात? हो, नक्कीच देणार. कर्मचारी काम करत अशा प्रकारचा सभासदांचं म्हणणं होतं तुमच्या? मुळामध्ये स्वच्छता कर्मचारीची संख्या खूप कमी आहे. आपल्या माहितीसाठी मी सांगतो. आणि खाजगी कंत्राटदार पद्धतीवर जे स्वच्छता कर्मचारी लावलेले त्यांची सुद्धा संख्या कमी आहे आणि खूप कमी हजेरी त्या ठिकाणी होती. माननीय महापौर आणि मी स्वतः सकाळच्या फेरीमध्ये त्यांची चौकशी केली. आम्ही घंटागाड्यांची या ठिकाणी चौकशी केली तर आम्हाला बऱ्याचशा काही गोष्टी आढळून या ठिकाणी आलेल्या आहेत. तर आम्ही त्यांना या सूचना सुद्धा दिलेल्या आहे की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सुसज्ज आणि सुव्यवस्थित पद्धतीनं या ठिकाणी केल्या पाहिजे, जेणेकरून आमच्या जालना शहरवासियांना या सर्व सुविधा या ठिकाणी मिळाल्या पाहिजे. कुणी कोण केली याचं उत्तर आणखी नाही. ही बैठक जी कॉल केली, जे नगर सचिव आहे त्यांनी या ठिकाणी ही बैठक कॉल केली. माननीय महापौर यांना मी विचारलं तर त्यांच्या असं सांगण्यात आलं की हे प्रशासनाकडून ही बैठक कॉल करण्यात आली. तुम्हाला दोघांना विचारणार नाही किंवा तुम्हाला दोघांनी माहिती नाही असं नाही, मला असं वाटतं आता कसे महापौरांचा अधिकार असतो हे, म्हणून मला असं वाटलं की माननीय मॅडम यांनी बोलवले असेल म्हणून. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की मग जे प्रशासक होते ते अजून प्रशासकाच्या भूमिकेतून बाहेर आले नाही? हो ना, मग तेच मी आता कसं आहे की तुम्ही कुठून जरी गेले तर ते विषय तिथंच यायला लागला. तर तेच आमचं म्हणणं आहे की हे आता थोडस कसं आहे की आता मी ऑफ कॅमेरा तुम्हाला नंतर सांगेल काही गोष्टी. उपमहापौर साहेब, सभागृहाचं काम तर राजदंडाशिवाय चालूच होतं, पण राजदंड दिसला नाही किंवा उशिरा. प्रशासनाचा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की फुल टाइम प्रशासक या ठिकाणी नाहीये आणि जे त्यांना या सगळ्या गोष्टीचा मला असं वाटतं की अनुभव नसल्या कारणाने त्यांच्याकडून ही एक चूक झालेली आहे आणि यानंतर त्याच्याकडून चूक होणार नाही. आपण याची दक्षता आम्ही घेऊ, तेही या ठिकाणी घेतो. सभागृहाचा एक परंपरेचा भाग म्हणून राजदंड जर नसेल तर तो सभागृहाचा अपमान मानला जातो. कारण ती एक शोभीची वस्तू, ती शिस्तीच आहे. बरोबर आहे. मी तुम्हाला सांगतो की ही प्रशासनाची खूप मोठी
चूक आहे याच्यामध्ये, कारण ती सुरुवातच त्या राजदंडापासून या ठिकाणी होत असते. मागच्या वेळेस सुरुवात बरोबर झाली, परंतु ह्या वेळेस आमच्या सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी लक्षात आणून दिलं आणि ते मग त्यावेळेस मग माननीय महापौर यांना ते राजदंड या ठिकाणी दिला.